अनवर आणि बाकीचे सगळेच मान्यवर त्यावेळेसचे, मग भुजबळ साहेब असतील, विजयदादा असतील, पद्मसिंह पाटील असतील, मधुकरराव पिचड असतील, आणि आम्ही सगळेजण सेकंड फळीतले कार्यकर्ते होतो. आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्त्वाची भूमिका एकंदरीत तिथलं स्टेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता. आम्ही सगळे काळजीत होतो की पाऊस येतो का काय, कारण 10 जून पुण्यात सहसा 7 जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो, मान्सून त्या ठिकाणी येतो, मृग नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस. परंतु सुदैवाने पाऊस काही त्यावेळेस पडला नाही. फार उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिला. तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक जोमाने हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्याही संदर्भामध्ये बरंच आम्ही चर्चा केलेली आहे. काय घडलं, कसं घडलं, कुठं आपण कमी पडलो, कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे, कुठं निर्णय घेतले पाहिजे, कुठं दुरुस्ती करून पुढं गेलं पाहिजे. आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कणा असतो, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव देऊन सगळ्यांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण तसुभर देखील कमी पडत नाही, पुढेही कमी पडणार नाही, ही पण खात्री